नागपुरातील बर्डी फूल मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त मोठी गर्दी पाहायला मिळते। झेंडूचे दर प्रति किलो 100 रुपयांवर पोहोचलेत, तर चायनीज फुलंही बाजारात दाखल झाली आहेत। शेतकऱ्यांना दर न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली। दिवाळी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुलं विक्रीसाठी बाजारात दाखल झाली आहेत। दसऱ्याला 80 रुपये तर 100 रुपये किलोने देखील विक्री होणारे झेंडूचं फूल आता त्याचा दर कमी झालाय। आवक वाढल्याने 30 रुपये किलोने देखील फुलं विकली जातात। दिवाळी या सणामध्ये झेंडू फुलाला मोठी मागणी असते। नांदेडच्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक वाढली आहे, मात्र फूल कवडी मोल दरामध्ये विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दिवाळी सणामध्ये 50 ते 60 रुपये प्रति किलो दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र 10 ते 15 रुपये प्रति किलो दराने झेंडूंची फुलं विकली जात असल्याने शेतकरी चिंतेत आहे। तो झेंडूचा खर्च एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च आहे। रोप लागवडीसहित जेव्हा मार्केटला आम्ही घेऊन आलो ते 10 ते 15 रुपये चले, यामुळे शेतकऱ्यांचा खर्च पूर्ण घाट्यामध्ये चलेला आहे। फक्त 10 रुपये 15 रुपये किलो विकायले, जी आशा शेतकरीची होती की 100 रुपये 80 रुपये विकील, पण जे मागे जे 15 दिवसाखाली जे पाऊस पडला त्याच्यामुळे ते दुष्काळी आली, शेतकरीला लय नुकसान आला। झेंडू आणला होता मार्केटला। झेंडूचा दर साधारण मार्केटमध्ये 10 रुपये 15 रुपये किलो आहे आणि लागवडीसाठी कमीत कमी एकरी खर्च 50 ते 60 हजार रुपये किमान एकरी खर्च येतो। गाडीचं भाडं वगैरे जर धरलं तर गाडीचं भाडं सुद्धा निघत नाही या मार्केटमध्ये। सरकारने सोयाबीनची या पाण्यामुळे खूप नासाडी झाली। सरकारने एकरी 15,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं, तरी पण 8,000 रुपयांनी पैसे टाकत आहे। तर दिवाळीमध्ये होणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठी काळा ऊस हा आवश्यक असतो। वाशिमच्या बाजारामध्ये हा काळा ऊस दाखल झालाय। या ऊसाला वाशिम आणि तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरातसह इतर राज्यांमध्ये देखील मोठी मागणी आहे। हा काळा ऊस 18व्या शतकामध्ये मॉरिशस या देशातून आपल्या राज्यात आणला गेला, मात्र याच्या उत्पादनासाठी काटा परिसरातील माती उपयुक्त असल्याने महाराष्ट्रामध्ये केवळ काटा परिसरातच या काळ्या ऊसाचं उत्पादन घेतलं जातं। धार्मिक पूजेसाठी या ऊसाचा उपयोग होतो, मात्र त्यासोबतच या ऊसामध्ये आयुर्वेदिक गुण असल्याने हा ऊस मनुष्याच्या आरोग्यासाठी देखील लाभदायी आहे। लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त जवळ आल्याने पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी जळगावच्या सुभाष चौक परिसरात नागरिकांनी गर्दी केली आहे। पूजेसाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यंदा विशेष मागणी आहे। झेंडूची फुलं केवळ 10 रुपये किलो या दराने विकली जात होती। या स्वस्त दरामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची खरेदी केली आहे। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेत। सरकारच्या मदतीचा एकही रुपया अद्याप पोहोचला नाही। चक्क दिवाळीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीसोबत दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। मला 3 लाडके भाऊ असताना देखील माझी अशा पद्धतीने दिवाळी सुरू आहे, असं म्हणत आष्टीतील लालाबाई धोंडे यांनी खंत व्यक्त केली आहे। दिवाळी पाण्यात गेली, आता आमची दिवाळी कशी करायची? लोक गोड करतात, पण आम्हाला हो का बाजरीची भाकर ही डोळ्यात माझ्या आसू येतं, मला रडू येतं खूप। काय करायचं? पाणी आमच्या 5वीला ही पावसाळा पुंजलेला आहे, सगळं ओला काळ लागलेला आहे, पीक कोणचंच आलेलं नाही। बाजरी पेरली गेली, टमाटे पेरले गेले, ह्या शेतकऱ्याने काय करायचं? डागडागिने ही तुम्हाला वाटत असेल खरं आहे, पण ही सगळं खोटं आहे। एकीकडे सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह दिसून येतोय, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मोठ्या घरफोड्या होतात आणि चोरीच्या घटना देखील सुरू झाल्यात। अनेक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद असलेली घरं फोडल्याच्या घटना घडल्यात। यासाठी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत। सण उत्सव काळात त्यातही दिवाळीमध्ये घरफोड्या आणि इतर चोऱ्यांचं प्रमाण जास्त वाढतं आणि यासाठी अनेक कारणं आहेत। अशा काळामध्ये नागरिकांनी काय सतर्कता ठेवायला हवी यासाठी आपल्यासोबत जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः शिवाजी पवार सर आहेत। सर, खरं तर मागील काळामध्ये घरफोड्यांचं प्रमाणही वाढलेलं दिसतं आहे
आणि एकंदरीत आजच्या काळामध्ये आपला काय वॉच असतो, नागरिकांना काय आव्हान आहे या अनुषंगाने? सण उत्सवाच्या काळामध्ये विशेषतः आता दिवाळी आणि या सर्व गोष्टी आहेत, लाँग वेकेशन्स आहेत, त्याच्या अनुषंगाने सर्वच नागरिक पर्यटनासाठी किंवा इतर नातेवाईक मित्रांना भेटण्याकरता शहराच्या बाहेर जात असतात. तर या दरम्यान मागचा ट्रेंड बघता चोरीचं प्रमाण किंवा चोरी करण्याचा प्रयत्नांमध्ये विषय दिसून येतो आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला काही खबरदारी घेणं आवश्यकच आहे. जसे की आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत, दागदागिने आहेत, ते सेफ लॉकर्समध्ये ठेवणे, अशा प्रकारच्या उपाययोजना आपल्याला करता येतात. पोलीस विभागाच्या दृष्टीने सुद्धा आम्ही या दरम्यान विशेषतः करून रात्रीची आणि दुपारची गस्त वाढवलेली आहे. आमच्याकडे जे ॲप आहेत त्याच्यामधून असे जे रहिवासी भाग आहे त्याच्यामध्ये मॅपिंग केलं आहे. आमचे पोलीस जे आहेत त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील याची सुनिश्चितता आम्ही करत आहोत. त्यासोबतच आपण ज्यावेळेस पर्यटनासाठी जात आहोत, इतर ठिकाणी जात आहोत, तर शक्यतो सोशल मीडियावरती अशा पोस्ट करणं देखील आपण शक्यतोवर टाळलं पाहिजे. दिवाळीत जर आपलं दिवाळं निघू नये असं वाटत असेल तर पोलिसांच्या या आव्हानाला तुम्हाला जबाबदारीने स्वीकारावं लागेल, हेच या निमित्तानं सांगता येईल. बिझनेस सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. आपल्याला राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर होती असं ते म्हणालेत. मावळातील तळेगाव दाभाडे इथे झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये हा राष्ट्रवादी प्रवेश ऑफरचा किस्सा त्यांनी सांगितलाय. जेव्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजला तेव्हा मावळची जागा भाजपकडून सुनील शेळके यांना हवी होती. मात्र त्यावेळी पक्षाने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यानंतर शेळकेंनी राष्ट्रवादीकडून माझं तिकीट फायनल झालं असून तुम्ही देखील राष्ट्रवादीमध्ये चला, तिकीट मिळवून देतो अशी ऑफर दिली होती. पण आपण भाजपमध्येच खुश आहोत असं सांगून ही ऑफर नाकारल्याचं मोहोळांनी सांगितलंय. जसं त्याला कळलं अण्णांना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेला पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं, तुझंही तिकीट कट झालं आहे, चंद्रकांत दादा आलेत, आता तू माझ्याबरोबर चल. मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे, तू जाऊ नकोस. तो मला नाही ना, आता मी परतीचे दोर कापले, हीच भाषा होती त्याची. परतीचे दोर मी कापले म्हणला. आता त्यानंतर तो तिकडे गेला, तो त्या पक्षात गेला, त्याचं भलं झालं. मी माझ्या पक्षात राहिलो, माझंही भलं झालं. पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला, दादा आले, आता तू पण चल, दोघं एका वेळेला आमदार होऊ. पण ठीक आहे, नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं, मी तिकडे काम करायचं. ज्या वेळेला 2019ची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता, मी तर भाजपमध्येच होतो, आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते, मंत्री होते. अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता. आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज तागत गणितच कळलं नाही. मला कळतच नाहीत मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय.